बरं तुमच्यासोबत कधी असं झालंय का, की एखाद्या वस्तूसाठी म्हणजे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आपल्याला आणायची आहे, त्याच्यासाठी आपण चाललोय, पण ती गोष्टच आपण घेत नाही आणि दुसरंच काहीतरी वेगवेगळं घेत बसतो. असंच आज आमच्यासोबत झालंय. इथेच भोपाळमध्ये एक्झिबिशन भरलंय, 2 दिवसाचं आहे आणि आज शेवटचा दिवस आहे. त्याच्यामुळे आम्ही आलो आणि मस्त इकडे उलनवाले कपडे आहेत, म्हणजेच थंडी फार आहे त्याच्यामुळे खूप सारे स्टॉल लागलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि एका स्टॉलवरती मी साडी पण बघितली. बरं या साडीची प्राईस आहे 9,000 रुपये आणि डिस्काउंट वगैरे करून सगळं करून ते 6,000ला द्यायला तयार झालेत. मला साडी आवडली, पण मला त्याची प्राईस थोडी जास्त वाटली, त्याच्यामुळे मी नाही घेतली. म्हणजे 6,000च्या मनाने साडी तेवढी वाटत नाही. आणि बरं बाकीचे पण बऱ्याच प्रकारच्या साड्यांचे स्टॉल आहेत, छान छान वस्तू आहेत आणि व्हरायटी बघू शकता तुम्ही किती आहे. म्हणजे स्टोल आहेत, स्वेटर आहे, कुर्ते आहेत, साडीज आहेत. त्याच्यानंतर ज्वेलरीचे पण छोटे छोटे स्टॉल्स आहेत, हे बघू शकता तुम्ही. डायमंड ज्वेलरी किंवा सेट वगैरे आहेत छान छानसे. आणि आज शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो बघण्यासाठी. आणि आम्हाला ना पर्स पाहिजे होती, पण ती नाही भेटली आणि बाकीच्याच वस्तू घेत बसलो. बरं हे ना सगळं मातीपासून बनवलेलं आहे. हे जी सगळी भांडी आहेत, त्याच्यानंतर हे सगळे स्टॅच्यू उभे केलेले आहेत. सुंदर सुंदर प्रकारचं त्यांनी काम केलं होतं. आणि त्याच्यानंतर इकडे बघू शकता, हे सगळे जे दिसत आहेत ते चिनी मातीचे प्रोडक्ट आहेत, म्हणजे चिनी मातीच्या वस्तू आहेत. आणि हँडवॉश ठेवण्यासाठी म्हणजे हर प्रकारच्या वस्तू आहेत इथे चिनी मातीच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. साईड शेप बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर सुंदर प्रकारे बनवलेली आहे. आणि पूर्ण म्हणजे आता ह्या बघा, इथे हे कुंड्या आहेत, त्याच्यानंतर आपण ब्रश वगैरे ठेवतो त्याचे स्टँड आहेत, कप वगैरे आहेत. म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या मी पहिल्यांदा बघितल्या. अशा पण इथे चिनी मातीपासून बनवलेल्या आहेत. पण चिनी मातीच्या गोष्टी घ्यायला ना थोडंसं मला भीती वाटते, कारण माझ्याकडून खूपशा वस्तू ना पडत असतात सारख्या. त्याच्यामुळे मी याच्यातून जास्त नाही काही घेतले. आम्ही फक्त कप घेतले. आणि इकडे लाकडापासून बनवलेल्या वस्तू आहेत, म्हणजे आपल्या किचनमध्ये लागण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी आहेत. हर तऱ्हेच्या वस्तू आहेत इकडे. हे बघा, गाड्या, बाईक, त्याच्यानंतर सायकल पण मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग दाखवते. म्हणजेच दूधवाल्यांची जशी सायकल असते, सकाळी मस्त 2-2 किटल्या घेऊन जातात, त्या प्रकारच्या आहेत. ही खुर्ची बघून मला आजोबांची आठवण येते, कारण आमच्या घरी पण अशी खुर्ची होती आजोबांसाठी. आणि मस्त इकडे डायनिंग सेट वगैरे सगळे लाकडाचे आहेत, प्लस लाकडाचा पाळणा पण आहे. आणि त्याची प्राईस 25,000 वगैरे आहे, कारण लाकूड आणि लोखंड असं मिक्स आहे. अशा मस्त आम्ही एक्झिबिशनमध्ये आज जाऊन आलो. थँक्यू सो मच.